वर्धा जिल्ह्यातील मतदारांसाठी मोठी बातमी। महाराष्ट्रात लवकरच मतदान यादीचा विशेष पुनरावलोकन अभियान राबवण्यात येणार आहे। आता 2002 च्या नोंदणीवरून होणारा मतदानाची पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रे नसतील तर नाव यादीतून वगळले जाऊ शकते। वर्धा जिल्ह्यातील मतदार यादीच्या सखोल पुनरावलोकनाला सुरुवात झालेली आहे। या मोहिमेत 2002 नंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या जुन्या नोंदणीशी मॅपिंग करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। जर 2002 च्या मतदार यादीत नाव आढळले नाही किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतील तर संबंधित मतदाराचे नाव वगळले जाऊ शकते। विशेषतः विवाहानंतर आलेल्या महिलांनी माहेरच्या मतदार यादीतील तपशील, आई वडिलांची किंवा आजी आजोबांची माहिती जतन करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। वर्धा जिल्ह्यात 2002 च्या नोंदणीनुसार सुमारे 8,15,685 मतदार आहेत आणि ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जात आहे। ज्या मतदारांचे नाव 2002 आणि 2026 या दोन्ही यादीत नाही त्यांना आपली नागरिकता व रहिवासाचे पुरावे सादर करावे लागतील। मतदारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे व नातेवाईकांचे नाव तपासावे आणि गरज पडल्यास BLO शी संपर्क साधावा, तर संबंधित अधिकाऱ्यांकडून नोटीस दिली जाईल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।